छावाचे कार्यकर्ते विजयकुमार घाटगे यांनी आता झी24 तासला प्रतिक्रिया दिली। नेमकं काय घडलं, घाटगेंनी संपूर्ण घटनाक्रम सांगितलाय। सूरज चव्हाण यांच्याकडून घाटगे यांना मारहाण झाली होती। काल लातूरमध्ये शासकीय विश्रामगृहामध्ये विजयकुमार घाटगे यांना मारहाण झाली होती। सूरज चव्हाण यांनी मारहाण केली होती आणि आता सूरज चव्हाण यांनी झी24 तासला प्रतिक्रिया दिली। नेमकं काय घडलं याचा घटनाक्रम त्यांनी सांगितला। दरम्यान विजयकुमार घाटगे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी। छावा संघटनेचे घाटगे पाटील आपल्या सोबत आहेत, काय सांगाल? काल तुम्हाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली, ऍडमिट त्यांनी मारहाण केली म्हणून तर ऍडमिट झालो ना। एवढं मारलं बेदम की डॉक्टरने सांगितलं आता 5 दिवस तुम्ही इथून काय हलू नका, उपचार तुम्हाला 5 दिवसाचे घ्यावे लागतील, तेव्हा तुमच्या शरीराचे सगळे व्यवस्थित नीटनेटकेपणा होईल। 5 दिवसाचा त्यांनी बंदोबस्त केलाय माझा राष्ट्रवादीच्या गुंडांनी, म्हणून ऍडमिट झालोय। निवेदन आपण देत होतात, काय निवेदनामध्ये होतं नेमकं एवढा त्यांना राग आला? निवेदन असं होतं आमचं की राज्याचे कृषी मंत्री हे अतिशय बेताल वक्तव्य करतायत। पाठीमागच्या काळामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना माजुरा शेतकरी म्हणलं, त्याच्या अगोदर त्यांनी कर्ज शेतकरी घेतात आणि आपल्या लेकरावाचे लग्न थाटात करतात आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करतात, म्हणजे लग्नासाठी कर्ज घेतात। अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने ती बेताल वक्तव्य केलं आणि काल परवा तर कहरच केला सभागृहामध्ये अधिवेशनाच्या दरम्यान। अधिवेशनामध्ये त्यांनी सांगितलं की ते काय रमी खेळतानाचा तो व्हिडिओ आला। एवढ्या मोठ्या पदावर बसलेला माणूस, शेतकऱ्याशी निगडीत असलेलं कृषी खातं, किती संवेदनशील मंत्री पाहिजे तो, किती संवेदनशील तो व्यक्ती पाहिजे? चुकीच्या माणसाला तुम्ही बसवता आणि शेतकऱ्यांनी काय त्याच्याकडून न्यायाची अपेक्षा करायची? आमचा पीक विम्याचा पैसा सगळा रमीत घालवला या कृषी मंत्र्यानं, असंच म्हणावं लागेल ना। त्यांनी तुम्हाला मारहाण केली तर सूरज चव्हाण याला काही पाठीशी राष्ट्रवादी घालते असं वाटतंय? त्यांना अजितदादांनी बोलवून घेतलं, काय करते आता काय माहिती आपल्याला, त्यांच्या पक्षाचा विषय बोलवून घेऊन काय करते आपल्याला काय माहिती। त्यांनी राजीनामध्ये असं सांगितले, तुम्ही समाधानी? नाही, त्याच्या राजीनाम्यासाठी माझं थोडंच आंदोलन आहे। माझं निवेदन काय होतं, त्या निवेदनाचा शेतकऱ्यांचा विषय होता। तुम्ही शेतकऱ्यांच्या पोरावर हात उचललाय, आलं लक्षात? मग आता शेतकऱ्यांच्या विषयासाठी जर निवेदन असेल आणि त्याच शेतकऱ्यांच्या पोरावर तुम्ही हल्ला केला असेल तर मग त्यात कृषी मंत्र्याचा राजीनामा झाला पाहिजे। मुख्यमंत्री येतात 26 तारखेला, काय तुम्ही कार्यकर्त्यांना आवाहन करणार? मुख्यमंत्र्याला काय सांगणार 26 तारखेला तुम्ही? अजून एकदा निवेदन देऊ, अजून एकदा मार खाऊ। आता त्यांचा मार थोडा वेगळा असेल मुख्यमंत्री साहेबांच्या लोकांचा, आता हे उपमुख्यमंत्री साहेबांचे लोक होते, बरोबर आहे ना? जरा ह्याच्यापेक्षा हाय क्वालिटीचा मार असेल ती पण खायला तयार आहोत। आम्ही सांगितलेलं आहे शेतकऱ्यांसाठी मरायला तयार आहोत आम्ही। तुम्ही सत्ताधाऱ्यांनी कितीही आमच्या चळवळी मोडीस काढायचा प्रयत्न केला तर अखिल भारतीय छावा संघटना अण्णासाहेब जावळे पाटलाच्या मुशीत तयार झालेले आम्ही लोक आहोत। आम्ही ताकदीने पुढे जाणार। अजून एकही आरोपीला अटक केलेली नाहीये, काय सांगणार? नाही, ते चौकशीचा भाग आहे, पोलीस यंत्रणा त्यांचं काम करते, करू द्या। नक्कीच आपण जर पाहिलं तर पोलीस यंत्रणा त्यांचं काम करते असं म्हणतात। कृषी मंत्र्याचा राजीनामा घेतल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही हे यांनी सांगितलेलं आहे। वैभव बालकुंदे, झी मीडिया, लातूर।